हाय सर्वांना, तुमचं सर्वांचं खूप सारं स्वागत आहे आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये। तर नवीन दिवसाची छान अशी मस्त आज सुरुवात झाली। चेहऱ्यावरून दिसत असेल की आज जरा हॅपी आहे, खुश आहे, म्हणजे आता थोडीशी कवर व्हायला लागले। तर त्याच्यासाठी त्याच्यामध्ये आज भोगीचा दिवस, तर सर्वांनी जी मिक्स भाजी असते ती केलीच असेल, शेंगा वांग्याची वगैरे। आरवी काय झालं? हा काय देऊ? कोणी दिली? मामाने दिली। श्रीकांत सोबत गेली होती, त्याच्याकडनं चॉकलेट वगैरे घेऊन आली। तर सकाळपासून मी काही केलं नाही, मिक्स भाजी वगैरे आता का नाही केली तर ते पुढे सांगेलच। झोपले होते, छानपैकी आराम केला। आता वाजले 5 आणि उठले, म्हटलं आता पुढची कामं आवराई घेते आणि आता भाजी करते, कारण सकाळपासून कोणीच नव्हतं घरी की भाजी करून खायला। तर त्याच्यासाठी मी एकटीच होते, एकटीसाठी कशाला एवढं करत बसू। तर त्याच्यासाठी ते वाटाण्याच्या शेंगा काढल्यात, आजच आणल्यात। त्या दिवशी मार्केटमध्ये काही भेटल्या नाही म्हणून आज स्वस्त होतं, आज मार्केटला स्वस्त होतं सर्व। तर आई मार्केटला गेली, ती म्हणले येताना तेवढ्या माझ्यासाठी घेऊन ये। तर ते पार्सल आलं आणि त्याचा फोन केल्यानंतर जाग आली। तर खूप सुंदर पार्सल आले। आता पार्सल काय तर ते समजेल, त्यासाठी ब्लॉग पुढे कंटिन्यू करा, कारण आजच लावून टाकणार आहे ते पार्सल। आलेलं पार्सल छान आहे आणि स्वस्त पण आहे मुळात, म्हणजे म्हटलं पाहू कसं वाटतंय। काय 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 झालं? काय झालं? काय झालं? काय 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 कशाला? काय झालं? तुमची मुलगी मला पळ नाही देते। काय झालं बाबू? तुमची मुलगी मला पळ नाही देते। काय काय? दाखवला, फोटोच काढते तिचा मी। बरं ठीक आहे, तिला नाही दाखवत, बघा ही कशी झोपली आहे ना म्हणून। आम्हाला आरवीचा खाऊ द्या ना प्लीज। नाही 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 बाबू, तुझा खाऊ नाही मला। तिच्यावर लक्ष ठेव, मी जरा पाणी मारते झाडांना। आरवी मावशीला म्हणा प्लीज आम्हाला मॅगी करून दे ना। तर आरवी आणि मयुरीचा असा चाललेला गोंधळ आतमध्ये। तर आरवी ती म्हणत होती की ती झोपली तसा तिचा व्हिडिओ काढ म्हणून। आता आरवीला सुद्धा माहीत झालंय की मम्मी काहीतरी काम करत असते आणि ती त्याला खूप चांगला रिस्पॉन्स देते, म्हणजे व्हिडिओ काढत असताना कुठल्याही प्रकारचा त्रास देत नाही किंवा काय। तर खूप दिवस झाडांना पाणी नव्हतं घातलं, तर त्याच्यासाठी ते पाणी घालायला घेतलं होतं। दुसरं असतं की माझ्या व्हिडिओ थोड्याशा लेट आहेत, म्हणजे आता भोगी होऊन जवळजवळ 2 दिवस झाले आणि त्याच्यानंतर माझा व्हिडिओ येत आहे। तर त्याच्यासाठी खरंच सॉरी म्हणते, कारण सारखं सांगायलाही चांगलं वाटत नाही, तब्येत बरी नाही तब्येत बरी नाही। तर व्हिडिओ नाही आला तर थोडंसं समजून घे जावं की सध्याची सिच्युएशन अशी नसते की मी एडिटिंग वगैरे करू शकते। आणि दुसरं असं की कालच्याला संक्रांत, त्यामुळे व्हिडिओ एडिटिंगला टाईम भेटला नाही। आणि दुसरं असं की तब्येत साथ देत नाही, तो भाग वेगळाच राहिला आणि दिवसभर गोंधळामध्येच गेला। नाही म्हटलं तरी जेवण करणं, वौसा पुजणं, तर ह्या सर्व गोष्टी तरी सासूबाईंनी बऱ्यापैकी मदत केली। पण आजच्या दिवशी भोगीच्या दिवशी शक्यतो आमच्या इथे सकाळचीच भाजी करतात, पण आज भाजी करणं झालं नव्हतं। त्याचं कारण असं की दिवसभर घरी कोणीच नव्हतं। दरवर्षी सकाळीच भाजी केली जाते, जी मिक्स भाजी सर्व एकत्र करून केली जाते। तर ती पण सासूबाई शेजारीच वर्षश्राद्ध असल्यामुळे तिकडे जेवायला जाणार होते। मिस्टर आदल्या दिवशीच त्यांच्या फ्रेंडसोबत निपाणी म्हणून दवाखाना आहे कुठेतरी, तर तिकडे गेले होते एक पेशंट घेऊन, आणि तेही घरी नव्हते। सासऱ्यांचं तर तसेही ते अशा प्रकारच्या भाज्या फारशा आवडीने खात नाही। राहिला माझा प्रश्न एकटीचा, तर मला सध्या तब्येत ठीक नसल्यामुळे जेवण वगैरे जात नाही, तर त्याच्यामुळे माझंही काही असं नव्हतं की भाजी केलीच पाहिजे। म्हटलं संध्याकाळच्या टाईमला सर्वजण जेवायला येतील, तर संध्याकाळच्या टाईमला भाजी करता येईल। तर त्याच्यासाठी आता भूक तर खूप जास्त लागली होती, म्हणून म्हटलं आता थोडासा मॅगीचा नाश्ता करावा। श्रीकांतने आरवीला मॅगी घेऊन दिली होती, तर आता इथे आरवीला घेऊन नाश्ता। खूप त्रास देते काम करत असताना, मध्ये तिला सांभाळून काम करणं खूप अवघड होऊन बसतं। मॅगी करायची आपण आता। नो नो उचलून घेऊन तुला कशी मॅगी करणार मी? मग अशी खतक खतक हाताने कशी करणार बरं मी माझ्या? तूच सांग बरं, कशी? तू खुर्ची घेऊ का तुला? तर काम करत असताना असाच आरवीचा चालणारा गोंधळ। तर त्याचं असं होतं की मला मॅगी करायची म्हणून, आणि मला कडेवर घेऊन मॅगी कर। तर मी तिला इथे खुर्ची आणून दिली, गॅसपासून बऱ्यापैकी अंतरावरती ठेवली होती। तर असं, आणि त्याच्याचमुळे मयुरीला बोलवून घेतली होती जेणेकरून त्याच्यावरती लक्ष ठेवल। सासूबाई जे होते तर मिस्टर नसल्यामुळे त्यांच्यावरती जबाबदारी होती शॉप सांभाळण्याची,
म्हणून त्या शॉपमध्ये होत्या. आणि मयुरीला म्हटलं मी स्वयंपाक वगैरे करत असताना तिच्याकडे लक्ष देण्यासाठी ये म्हणून, कारण तिला आता सध्या घेऊन काम करणं म्हणजे खूप जास्त रिस्की झालेलं आहे. बाहेरच घरासमोर रोड जात असल्यामुळे कंटिन्यू ती रोडला जाऊन थांबते आणि येणाऱ्या जाणाऱ्या मोठ्या गाड्या ज्या असतात म्हणजे टँकर वगैरे, लहान मुलं काही समोरून दिसत नाही, तर त्याच्यामुळे तिच्यावरती आता सध्या खूप लक्ष ठेवायला लागतं. पाय फुटले म्हणतात ना, तर तशी परिस्थिती. पहिले तरी घरामध्ये खेळायची, तर म्हणून मयुरीला बोलून घेतली होती. आता इथे मॅगीसुद्धा झाली होती. माझी मॅगी झाली तयार, साधीच केली, तिखट नाही केली. ॲक्च्युली मला तिखट खायची होती, पण म्हटलं आरवीसाठी तर मॅगी केली. पहिलं मॅगी खाऊन घेते, त्याच्यानंतर लगेच मिशोवरनं काय पार्सल मागवले तर ते दाखवते. कारण एकदा राहिलं की राहून जातं माझं. पुन्हा संध्याकाळचा आवरायला उशीर होतो, स्वयंपाकाला लागलं की मग पुढची कामं सुचत नाही. तर या सर्वांनी नाश्ता करायला बघा, हे पार्सल आले, अशी पॅकिंग आहे. मिशोवरनं मागवलंय. खोलून दाखवते काय. मयुरी छोटस वेलकमची पार्टी. ओ येस, वेलकम. चांगली ना, म्हणून तर घेतली ना. तर समोरच्या दरवाजाला लावण्यासाठी मी वेलकमची अशी छान वाटलं, मला जरा थोडंसं युनिक वाटलं म्हणून मागवली. तर असं वाटत होतं की कसं येईल, कारण प्राईसच्या हिशोबाने तर छान आहे, म्हणजे छान दिसेल अशा हिशोबाने. खूप दिवसापासून डोक्यामध्ये होते की ह्या माळा काढून ठेवायच्या, तर म्हटले आताशी योग आलेला आहे, दिसत आहे तर पटकन काढून घेऊ दे. कारण दुपारचा टाईम म्हटलं की दुपारची कामं, आरवीला झोपून ह्यामध्ये पुन्हा विसरून जाते, मग संध्याकाळचा स्वयंपाक म्हटलं आज जरा शॉर्टकट आहे, तर माळा काढून ठेवाव्या. घेतलाय स्वयंपाक करायला. आरवीचा लागले बोटाला. काय झालं आरवी? मग तुला म्हणजे ना खड्यामध्ये जात नको जाऊ, केस लागली तिला. तर त्याच्यासाठी लागली शेंगा तरी मला सोलून दे. हा थोड्याकर काय काय भाजी विकत असते, गाजर वगैरे असतं, आणि बेबी तांदूळ वाटाणा आणि पावटा पण दे थोडा मिक्स. तर दरवर्षी भोगीच्या सकाळच्या दिवशी असणारा जो स्वयंपाक असतो, तर आमचा तर ह्या टाईमला करण्यासाठी घेतला होता संध्याकाळच्या. इथे मी तीळ टाकून पीठ मळून घेतलं होतं आणि तांदळाच्या भाकरी करण्यासाठी घेतल्या होत्या. मयुरीला एक साईडला मला भाजीची तयारी करून देण्यासाठी सांगितली होती. मला पूर्णपणे आठवत नव्हतं भाजी कशी करायची, काय करायची, पण शक्यतो सासूबाई आणि लग्नाअगोदर आई करायची. तरी पण मी बऱ्यापैकी रेसिपीज पाहिल्या की भाजी कशी करतात, काय करतात. पण खूप साऱ्या अशा रेसिपी मी पाहिल्या की ज्याच्यामध्ये पालेभाज्या वगैरे वापरल्या जायच्या. आता प्रत्येक भागानुसार प्रत्येक ची पद्धत वेगळी असू शकते. तर बहुतेक ठिकाणी पालेभाज्या, काही ठिकाणी कारली, बोरं वगैरे ह्या सर्व भाज्या. पण मला जसं आठवतं आईच्या घरी सुद्धा, आणि लग्न झाल्यापासून 5 वर्ष झाले, मला असं पालेभाजी वापरण्यात आलेली दिसत नाही. तर मी ते ह्या सर्व भाज्या काढून घेतल्या, त्या जेवढ्या आमच्या इथे ज्या मोजक्या भाज्या वापरल्या जातात, तर ते दाण्यांमध्ये म्हणसाल तर हे वाटाण्याचे दाणे, जो पावटा असतो, वाल म्हटला जातो, तर तो, आणि जे आपले हरभऱ्याचे दाणे असतात. मयुरी कंटाळली म्हणून म्हटले ॲटलिस्ट थोडेसे एक दोन दाणे का होईना काढून दे. फक्त ह्याच्यामध्ये अवॉइड केलं होतं ते म्हणजे वांगीसुद्धा टाकली जातात. तर एवढ्याच भाज्या, काही फारसाच पालेभाज्या किंवा कारली वगैरे नाही. म्हटले जशी आपली रेग्युलर भाजी असती तर त्याचप्रमाणे ही भाजी करावी, जास्त काही त्याच्यामध्ये एक्स्ट्रा करायला नको. आवडली तर बरं, नाही तर राहिलं. वांगी पण अवॉइड केली, कारण सासरे वांगी खात नाही, तर त्याच्यासाठी. आणि आता जी नेहमी फोडणी दिली जाते त्याच पद्धतीने, काही वेगळी प्रोसेस करत बसल्या नाही. छान झाली होती. आणि आरवीचा बाजूला चाललेला गोंधळ, आरवीची सध्या गंमत चाललेली आहे. लग्नाचे फोटो पाहिले किंवा दुसरे इतर कुठलेही फोटो पाहिले ती होण्या अगोदर, तर ती आवर्जून विचारते मला किंवा त्यांना की मम्मा मी कुठे आहे म्हणून. खूप हसायला येते. ह्यावरती तिचं उत्तर काय द्यावं ते सुचत नाही. मग अशी कारणं द्यावी लागतात की तू झोपली होती, त्याच्यानंतर तू मार्केटला गेली होती, असं. तर पुढे तेच फ्रेम आहे. तर 2-3 दिवस झाले तिचा एकच प्रश्न होता तो फोटो पाहून की ते मम्मा मी कुठे. सर्वांचं सांगते, ते बाबा, इथे आई, ते मम्मा पप्पा, तू सर्वजण आहेत, तर मी कुठे. तर त्याच्यावरती तिला सांगते की तू मार्केटला गेली होती. तर खूप हसायला येते जेव्हा लहान मुलाचे प्रश्न विचारले जातात तेव्हा. आणि लहान मुलं कधी काय विचारेल ह्याचा नियम नाही. तर आता इथे माझी भाजी झाली होती. कांदा टॅमॅटो फोडणीला नेहमीप्रमाणे घातले, आणि जे घरात रेग्युलर वाटून ठेवलं जातं, तर ते भाजी मिळून येण्यासाठी. आणि ते कट केलेल्या भाज्या सर्व घालून घेतल्या. गेवडाशे, गाजर एकदम अर्ध टाकलं होतं जेणेकरून भाजी गोड लागायला नको. पावटा, हरभरा, वाटाणे एवढीच भाजी, आणि बटाटा. काही फारसं वेगळ्या प्रकारच्या भाज्या टाकत बसले नाही. आणि आता ती कोथिंबीर सोडून दिली. नॉर्मली रस्सा भाजी जी असते तर ती. तर आता साधा आणि सिंपल सर्व ठिकाणी असणारा भोगीचा नैवेद्य.
मिक्स भाजी आणि तांदळाची भाकर तयार झाली. आता म्हटले पाहू मॅडमचं काय चाललेलं आहे बाहेर. बहुतेक स्वयंपाक सर्व झालाय. भाजी होतीये. आरवी इथं खेळतीये गाडी. मगापासून खूप जास्त रडत होती, पाहायला लागले म्हणून. आरवी 1 2 गाडी घेऊन. तर आता सासूबाई पण आल्यात घरी. जरा सीताफळ खाते, लक्षात राहत नाही म्हणून समोरच ठेवले टेबलवर, जेणेकरून फळं लक्षात येतील खातात. द्राक्षे तर संपले, समोर ठेवलेला फायदा होतो. कसा आवरायचा आहे पण ती खाऊन घेते. आरवी आता इथे खेळते. आरवी आपला तो फोटो कोणाचा आहे? फोटो बघती आरवी. बघ कोणाचे कोण आहे फोटो मध्ये? त्या फोटो मध्ये म्हणते मी कुठे आहे म्हणती. हा दाखव दाखव कोण आहे. तू दाखव दाखव. तू माऊला माहित नाही कोण कोण कुठे कुठे. आमच्या लग्नात हा ठेव कुठे. हा मी धरते. मी अशी मांडीवर धरते. मी अशी मांडीवर धरते म्हणजे हा ठीक आहे ठीक आहे. अशी धरते ना. सांग आता तू कोण. ठीक आहे सांग कोण कुठे. अगं बाबू माग दिसतच नाही इकडे. हा मत्रे आई. ओके कोण आहे? ओके. आणि हे कोण आहे? बाबा. आणि तू कुठे गेली? बाजारात गेलती. कोणासोबत? आरवी तू कोणासोबत बाजारात गेलती? आमच्या सोबत. हा तू फोटो का आई संग गेलती का मावशी? हा ठीक आहे कर. कोण 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 आहे कुठे? हे बाबा, हा हे आई, ही मम्मा, हे पप्पा, हे आई मोठी आजी. हा मत्रे आई. ओके. आणि तू कुठे गेली? बाजारात गेलती. तुला नाही घेतलं ना. ओके. चप्पल कोणी घातली? पप्पांनी चप्पल घालून फोटो काढतात ना. हा हे पण चप्पल घातली. सर्वांनी चप्पल घातली ना. हे पण चप्पल घातली. ओके. हे पण चप्पल घातली. सगळ्यांनी घातली. मी चप्पल घातली का? नाही घातली. तुम्हाला बू कुठे झालाय? दाखव पायाला बू कुठे झालाय. ओ इथे लागलं ना. अशी भाजी पण झाली आहे तयार. तर आरवीचा असा चाललेला गोंधळ. आता सर्वजण आले होते. सासूबाई पण शॉप क्लोज करून आले होत्या. मिस्टरसुद्धा आले होते. आणि आरवीचा इथे तोच चाललेला गोंधळ. 2 दिवस हा प्रश्न की मी कुठे आहे म्हणून. आणि आता तिला सांगितलं होतं की तू गेली होती मार्केटला. तर ती प्रत्येक जणाला सांगायची की इथे हे इथे हे. आणि मी गेले होते मार्केटला. कुठेतरी तिच्या छोट्याशा बुद्धीला छोटासा आनंद म्हणतात ना, तर तो भेटला. नाहीतर ती कंटिन्यू रडायची की माझा फोटो ह्याच्यामध्ये नाही म्हणून. सर्वजण आहे तर असं. तर तिला खूप आनंद झाला की ती मार्केटला गेली ते सांगितल्यानंतर. आता तिचे पप्पा आले होते जवळजवळ 2 दिवसांनंतर. दिसले ना आरवी तुम्हाला? नाही ती रुसली तर मी तिला फोटो मध्ये नाही घेतली म्हणून. बापरे नवीन खेळणं आलं. नवीन खेळणं आलं. नवीन काय घेऊन आले तुम्ही? थांब थांब थांब. मला पण आणलं होतं ना पप्पा असं तुम्ही. वाव आरवीला नवीन खेळ आणलाय बाबांनी. आता आता गेली असन. कुठून आणलं? अरे ते छोट वाजत ना. पप्पांनी आणलं का?
छान. आर्विका 2 झाले. वाजून दाखव. मोठी कन्फ्युज झाली. हे कोणी घेतलं? पाडू नको. आणलंय छान असं आर्वीला खेळणं. खूप दिवसांपासून पप्पांचं चाललं होतं. मला पण लहानपणी आणलं आहे ना पप्पा असं सेम. आलेत गावावरनं तर ते त्याच्यासाठी आले होते. ते पण आलेत. ते रात्री गेले होते. आत्ताशी आले ते. त्याच टाइमला गेले ते कालच्याला. बाय बाय. काय काय सांगण्यासारखं काही विशेष नाहीये ना. तर आरवी एकदम खुश झाली. आईबाबांनी तिला छान असं खेळणं आणलं म्हणून. अचानकच तिला सरप्राईज घेऊन आले होते. दोघे जण कुठेतरी बाहेर गेले होते आणि म्हटले येत असताना रस्त्याच्या बाजूला जे मोठे मोठे टेडे वगैरे घेऊन बसतात तर तिथं ढोलकी घेतलेली होती. आणि बाबांचं खूप दिवसांपासून असं चाललं होतं की तुला जशी लहानपणी आणली होती तर तशीच तिला घेऊन यायची आहे म्हणून. तर फायनली तिला आज भेटली आणि तीच देण्यासाठी आले होते आणि लगेच निघून चालले. आई पप्पा गेले आता. ते पण आले. ते व्हिडिओ सहितच एंड करते कारण जवळजवळ ते काल 9 वाजता गेले थे आणि आत्ता पण 9 वाजलेत. 9:30 वाजलेत. कुठेतरी बरेच लांब दवाखान्यानी पाणी म्हणून तर तिकडे गेले होते त्यांच्या फ्रेंड्ससोबत. तर आता मोबाईल तर ठेवून देते नाही तर पुन्हा आल्यानंतर चिडचिड होईल. भूक लागली असेल तर त्याच्यासाठी. तर मला सुद्धा सेम असंच ढोलकं आणलं होतं पप्पांनी. आणि आज ते आर्वीला घेऊन आले. त्यांची खूप दिवसापासून इच्छा होती की असं आर्वीला घेऊन यायचं असं. आणि फायनली घेऊन आले. आता ती काही सोडत नाही. तर चला आजचा व्लॉग इथंच एंड करते. भेटूया पुढच्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. दुसरा सगळे संक्रांतीच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. दुसरा व्हिडिओला लाईक करत जावा, शेअर करत जावा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.